नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अद्वैत सर्वांच्या समोर तिथे बसलेला आहे आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे। पण आलेल्या ज्या दामले आहेत त्या कंटिन्यू संगीताला बोलत आहेत, तिला म्हणत आहेत की तुझे संस्कार चुकलेले होते म्हणून तुझी मुलगी चुकीची वागलेली आहे, तूच चुकीची आहे म्हणून तर तुझ्या मुलीने एवढं मोठं नाटक केलेलं आहे, तेही गरोदरपणाचं नाटक केलेलं आहे। आणि या सगळ्यामुळं तुझ्या मुलीने जी तोंड लपवायला तुला जागा ठेवली नाहीये ते हे सगळं तुझ्या संस्कारांमुळेच घडत आहे। आणि सगळ्या बायका ह्या संगीताला बोलत असतात। संगीता मात्र बिचारी रडत असते, एकालाही प्रत्युत्तर करत नाही। तिथे फक्त आणि फक्त ती रडत असते। तिला वाईट वाटत असतं की हे सगळं काय आहे, म्हणजे माझी अशी काय चूक होती, मी तर संस्कार व्यवस्थित केले होते। तेव्हा अद्वैत मात्र शांत बसत नाही, त्याला संगीताचा त्रास बघवत नाही आणि अद्वैत मग तिथून उठतो आणि म्हणू लागतो की मिसेस दामले, इतक्या वेळ झालं तुम्ही बोलत आहात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता मुलांच्या ज्या चुका आहेत त्या चुकांना फक्त मुलांना जबाबदार धरलं पाहिजे, याच्यामध्ये आईवडिलांचा काहीही दोष नाही। कारण तुम्ही विचार करा, आत्ता तुम्ही कंटिन्यू इथे बोलत आहात तरीही तुम्हाला मिसेस खरे एका शब्दानेही वाईट बोललेल्या नाहीत किंवा तुमच्यासोबत गैरवर्तन केलेलं नाही। तुमच्या ही गोष्ट लक्षात येते का? तुम्ही आता मिसेस खरेंच्या घरी आलेले आहात, तुम्हालाही मुलं असतील, तुमच्या मुलांबरोबर तुम्ही तुमच्या मुलांनी चुका केल्या आणि तुमच्या मुलांबद्दल जर तुम्हाला असं कोण बोललं तर ते तुम्हाला सहन होणार आहे का? ते तुम्हाला चालणार आहे का? पण आत्ता तुम्ही वारंवार मिसेस खरे यांच्याशी बोलत आहात, त्यांना दोष देत आहात, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नाही। तुम्हाला प्रत्येक वेळेस असं वाटत आहे की तुम्ही जे केलेलं आहे ते बरोबर आहे, परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण आत्ता तुम्ही या प्रत्येक गोष्टीचा दोष मिसेस खरे यांना देत आहात, पण त्यांची त्याच्यामध्ये काहीही चूक नाही। आता मुलं मोठी झालेली आहेत, नैना मोठी झालेली आहे, नैनाने चूक केलेली आहे आणि त्या चुकीची शिक्षा तिला स्वतःला भोगायला लागेल ना। कारण मला एक कळत नाही आहे की तुम्ही या सगळ्यासाठी मिसेस खरे यांना जबाबदार धरत आहात, पण मिसेस खरे यांची काही चूक नाही। तुम्ही विचार करा ना, मिसेस खरे यांच्या दुसऱ्याही 2 मुली आहेत, कला आणि काजल, या दोघींनी काय केलेलं आहे का? मग तुम्ही त्यांचे संस्कार जे आहेत त्यावेळेस म्हणत नाहीये की मिसेस खरे यांचे संस्कार व्यवस्थित आहेत किंवा मिसेस खरे यांचे संस्कार चांगले आहेत म्हणून तर कला आणि काजल व्यवस्थित आहेत, हे तुम्ही नाही बोलून दाखवलं। हां, पण तुम्ही आवर्जून बोलून दाखवलं ते म्हणजे मिसेस खरे यांचे संस्कार चुकीचे आहेत, मिसेस खरे चुकीचे आहेत, हे मात्र तुम्ही बोलून दाखवत आहात। तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की तुम्ही त्यांच्यावरती आरोप करत आहात, त्यांच्याच घरात येऊन आरोप करत आहात। तुम्हाला जाब विचारायचा असेल तर तुम्ही तो नैनाला विचारा। इकडे नैनाला मात्र खूप राग आलेला असतो। नैनाचं असं म्हणणं असतं की हा कोण आहे मला सांगणारा, म्हणजे मला जाब विचारायला होतोय, म्हणजे याने सगळ्या गोष्टींसाठी मला दोषी ठरवत आहे। खरं तर या सगळ्यामध्ये दोष आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त कलाचा, पण याने कलाला दोषी ठरवत नाही तर हा मला दोषी ठरवत आहे असं नैना बोलत असते। नैनाला मात्र राग आलेला असतो, नैनाला ही गोष्ट पटतच नसते की हा अद्वैत मला का या सगळ्यामध्ये अडकवत आहे असं तिचं म्हणणं असतं। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नैनाचा मूर्खपणा मात्र वाढत असतो। नैनाच्या लक्षात येत नसतं की तिच्यामुळं बाकीच्यांना त्रास होत आहे, तिला फक्त एवढंच पडलेलं आहे की काही झालं तरीही मी या सगळ्यामध्ये सही सलामत राहिली पाहिजे। मग अद्वैत त्यांना बोलतो तेव्हा त्या बायका म्हणतात की हो बरोबर आहे, पण अद्वैतने त्याच वेळी त्यांना हे दाखवून दिलेलं आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस एखाद्याच्या घरात येऊन त्यांच्यावर आरोप करू शकत नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे। इकडे सरोज त्याचबरोबर रोहिणी या दोघींना धक्का बसलेला असतो। सरोजला धक्का तर यासाठी बसलेला असतो की काय आहे, हा मुलगा एवढा बदललाय कसा, मला कळतच नाही आहे, हे सगळं तिच्या डोक्यात येत असतं। आणि मिसेस दामलेंनी तर मान खाली घातलेली असते आणि इकडे दिनकरने लगेचच अद्वैतच्या समोर हात जोडलेले असते। जावई बापू, खरंच तुमच्यामुळं आज आमची अब्रू राखली गेलेली आहे, या भाषेत ते बोललेले असतात। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र एक गोष्ट लक्षात आलेली असते आणि ती म्हणजे काहीही झालं तरीही आत्ता अद्वैत जो खऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तो अद्वैत खरंच खूपच जबरदस्त असा असतो। कारण अद्वैतने जे दाखवून दिलेलं आहे त्याचा विचारही कोणी करू शकत नाही, एवढी मोठी गोष्ट घडलेली असते। आणि त्याचवेळी इकडे सरोजचं तोंड तर पाहण्यासारखं झालेलं असतं आणि सरोजला कळतच नसतं की ह्या अद्वैतचं नक्की करू काय, कारण काहीही झालं तरीही अद्वैत ज्या पद्धतीनं बोलत आहे, ज्या पद्धतीनं वागत आहे
त्यामुळं तिला धक्का बसत असतो आणि ती काहीही करू शकत नसते, कारण अद्वैत जो करत आहे तो मनापासून करत आहे आणि अद्वैतला हे सगळं करण्यासाठी कोणी तिथे फोर्स करत नाही किंवा अद्वैतला कोणी सांगत नाही आहे की हे सगळं त्याने का करावं किंवा का करू नये. अद्वैतला इच्छा वाटत होती आणि त्याने तिथं बाजू घेतलेली आहे. आता सगळे चांदेकर घरी आलेले असतात तेव्हा सरोज आणि रोहिणी, नेहमीप्रमाणे रोहिणी सरोजच्या कानाशी भुनभुन करायला सुरुवात करते. तिचं एवढं सुरू असतं, बघितलं ना सरोज वहिनी काय झालेलं आहे असं म्हणत ती बोलतच असते. तेवढ्यातच सरोज म्हणते शांत हो, आणि सरोज पुन्हा बोलायला लागते. तेव्हा ती म्हणते तू अद्वैतबद्दल बोलते का? तेवढ्यात अद्वैत पाठीमागून आलेला असतो. मुद्दामच रोहिणी ते बोलत असते. तिचं असं म्हणणं असतं की एकदा का हिला आपण असं बोललं की म्हणजे हिला कळेल की हिचं काय चुकलेलं आहे. हे सगळं त्यांचं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा अद्वैत तिथं असतो. तेवढ्यातच आबा तिथे येतात आणि आबा म्हणू लागतात की काय झालं आहे नक्की, मला कळेल का असं म्हणत आबा बोलत असतात. आणि आबांच्या लक्षात येतं की नक्कीच तिथे गेल्यानंतर काहीतरी गोंधळ झालेला आहे, म्हणूनच हे सगळे अशा पद्धतीने वागत आहेत हे आबांच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर आबा म्हणत असतात की कसा झाला कार्यक्रम, नाही तुम्ही आल्यापासून सगळेजण शांत शांत आहात ना म्हणून विचारतोय असं आबा बोलत आहेत. तेव्हा सगळेजण सांगत आहेत की हो छान झाला कार्यक्रम. आणि दुसऱ्या इकडे खऱ्यांच्या घरी तर अद्वैतच्या बाबतीत एवढी तिथं पॉझिटिव्ह गोष्ट घडत आहे की अद्वैत किती चांगला आहे. आज अद्वैतने बाजू घेतलेली संगीता त्याचबरोबर दिनकर बोलत असतात. आणि त्यावेळेस इकडे कला पण मनातल्या मनात म्हणत असते, कारण एका मावशींनी अद्वैतचं कौतुक केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की मी काही उन्हाळे पावसाळे जास्त बघितलेले आहेत म्हणून सांगते की अस्सल हिरा आहे, त्याला एकटं सोडू नको. या सर्व गोष्टी कलाला सांगितलेल्या असतात आणि कला मात्र जाम खुश झालेली असते. कलाला खूप छान वाटत असतं आणि कला या सगळ्या गोष्टी मनापासून ॲक्सेप्ट करत असते. तिला खूप छान वाटत असतं. आणि इकडे चांदेकरांच्या घरी पण सगळेजण कौतुक करत असतात, सगळेजण खुश असतात. पण इकडे कलाला मात्र खूप छान वाटत असतं. आणि आबा म्हणत असतात की अद्वैत फोटो काढले का रे? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आबा. आणि सरोजचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं, कारण सरोजला खूप राग आलेला असतो. सरोजला ही गोष्ट पटलेलीच नसते. सरोजला कळत नसतं की या सगळ्यावर कसं सोल्युशन काढायचं आहे आणि सरोजची चिडचिड होत असते. सरोजला मान्यच नसतं की हे सगळं अशा पद्धतीनं घडत आहे. त्याचबरोबर इकडे रोहिणी म्हणत असते की सरोज वहिनी तू कितीही शांत राहिली तरी आज मला माहिती आहे की कुठं तेल ओतायचं आहे आणि कोणती काडी टाकायची आहे, अशा भाषेत तिचं बोलणं सुरू असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सरोज अद्वैतला म्हणत असते की अद्वैत आज तू हे सगळं करायची गरज काय होती, तू कशासाठी तिथं बाजू घेतलेली आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघाई चुकलेलं होतं आणि तिथं तेच काय दुसरं कोणीही असतं तरी मी तेच केलं असतं, कारण माझ्यावरती तुझे संस्कार आहेत. इतकी लोक ती संस्कारबद्दल बोलत होती आणि मिसेस खरेंना वाटेल तसं बोलत होती, मग आपण काय फक्त ऐकून घ्यायचं का असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि मिसेस खरे शांतपणे ते ऐकून घेत होत्या, कारण त्यांचं चुकलेलं नसतानाही त्यांना ऐकून घ्यावं लागत होतं, म्हणून मी हे बोलून दाखवलेलं आहे असं अद्वैत सांगत असतो. कला मात्र इकडे झोपायला आलेली असते. कला म्हणत असते की आज मला शांतपणे झोप लागणार आहे, कारण आज अद्वैतने जे केलेलं आहे ना ते खूपच जबरदस्त आहे. खरंच चांदेकर कितीही भांडत असला माझ्याशी तरी तो मुद्देसूदपणे भांडतो आणि तत्वांसाठी भांडतो. एखाद्यासाठी तो भांडू शकतो हे त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे. आणि मला माहिती आहे अद्वैत आणि माझी एक टीम आहे, आम्ही दोघंजण एकत्रच आहोत. काही झालं तरी मी आणि अद्वैत एक वेगळे कधी होऊ शकत नाही, आमची एक टीम आहे. म्हणून तर ह्या सर्व गोष्टी एवढ्या चांगल्या पद्धतीनं घडत आहेत हे कलाच्याही लक्षात आलेलं असतं. आणि कला म्हणते की चांदेकरला मी फोटो पाठवते आणि मी ती त्याला फोटो पाठवते आणि कॉल करते. तेव्हा अद्वैत म्हणतो हां काय, असं तो नेहमीप्रमाणे बोलू लागतो. तेव्हा कला म्हणत असते झालं का, म्हणजे आत्ता कुठं ह्याचं कौतुक केलं की लगेच ह्याचं वसकून बोलणं सुरू झालं. तेव्हा कला म्हणत असते बरं ऐक चांदेकर, मी तुला ना थँक्यू म्हणायला फोन केलेला आहे. तेव्हा कला असं म्हटल्यावर अद्वैत म्हणतो का? तेव्हा कला म्हणत असते की आज तू जे काही केलेलं आहे ना त्यामुळं मी तुला थँक्यू म्हणते, आणि चांदेकर तुझ्यासाठी मी फोटो पण पाठवलेले आहे, ते फोटो बघ. तेव्हा अद्वैत म्हणतो की थँक्यू म्हणायला फोन केलायस, मग थँक्यू असं काही कोरडं म्हणतात का, कधीतरी मनापासून थँक्यू म्हण ना. तेव्हा कला म्हणते हो मला लक्षात आलं आहे तुला कसं थँक्यू पाहिजे असतं, कारण अद्वैतची अशी इच्छा असते की काहीतरी स्पेशल करायचं. हे कला आणि अद्वैतने ठरवलेलं असतं. जेव्हा पोलिसांच्या मुलीच्या केसमधून कलाने अद्वैतला वाचवलेलं होतं तेव्हाही अद्वैतने कलासाठी जे केलेलं होतं ते खूपच स्पेशल असं होतं. आणि आत्ताही कला म्हणत असते की मीही तुझ्यासाठी स्पेशल करते, कारण कलाने मागच्या वेळेस त्याच्यासाठी पुरणपोळीचा बेत केलेला होता
आणि अद्वैतला खुश केलेलं होतं. आता अद्वैतला फोटो पाठवलेले असतात. अद्वैत तो फोटो पाहत असतो आणि अद्वैत जेव्हा फोटो पाहतो तेव्हा त्याला धक्का बसतो. तो म्हणत असतो, काय जोकर दिसतोय ना मी याच्यामध्ये, असं अद्वैतचं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतने आता ते फोटो पाहिलेले असतात आणि त्याला खूप छान वाटत असतं, कारण फायनली अद्वैतने ते फोटो कलासोबत काढलेले असतात. दुसऱ्या दिवशी इकडे पाहायला मिळतं की अद्वैत त्याचबरोबर घरातील सगळेजण असतात. अद्वैतला कॉल आलेला असतो, महत्त्वाची मीटिंग असते आणि अद्वैतला लगेच ऑफिसला जायला निघायचं असतं. तेव्हा सरोज म्हणते, थांब मी तुला डबा देते. तेव्हा आबा म्हणत असतात, अरे नाश्ता करून जा. तेव्हा तो म्हणतो, नाही मी कॉफी घेतलेली आहे, महत्त्वाची मीटिंग आहे आणि मला जावं लागणार आहे. आणि तेवढ्यातच अद्वैतला कॉल येतो. अद्वैतला कॉल आलेला असतो. अद्वैत खूप खुश असतो. सगळेजण त्या फोनकडे लक्ष लावून असतात. आणि मग इकडे अद्वैत घरी सांगतो की मला बिझनेसमॅन ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळालेला आहे. आणि मग आबा त्याचबरोबर सरोज यांना सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. सरोज तर उड्याच मारत असते, कारण तिच्या लेकाला बिझनेसमॅन ऑफ द अवॉर्ड हा मिळालेला आहे. आणि मग ती खुश झालेली असते. सगळेजण अद्वैतचं त्याचबरोबर अद्वैतचं अभिनंदन करत असतात. अद्वैत सरोजला त्याचबरोबर आबांना नमस्कार करतो आणि ते दोघंही त्याचं कौतुक करत असतात. आणि त्याच वेळी रोहिणीचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. रोहिणी आणि राहुल म्हणत असतात की काय आहे हे प्रत्येक वेळेस, म्हणजे कितीही आपण त्याला खाली पाडायचा प्रयत्न केला तरी हा माणूस मात्र उभाच राहत आहे. हा प्रश्न त्या दोघांना पडलेला असतो आणि ते दोघंजण खूपच चिडचिड करू लागलेले असतात. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण कौतुक करत आहेत. रजनी तिथं आलेली आहे आणि रजनी ही अगदी मनापासून अद्वैतचं अभिनंदन करत आहे. मग आबा म्हणतात की राहुल, अरे दादाला अवॉर्ड मिळालं आहे, त्याचं अभिनंदन नाही का करणार तू, असं म्हणत आबा स्वतःच त्याचं अभिनंदन करायला सांगत असतात. परंतु राहुलची मात्र अजिबात इच्छा नसते की अभिनंदन करावं अशी, कारण त्याला ही गोष्ट पटलेलीच नसते. तर त्याने अभिनंदन का करावं, त्याला हे नकोच आहे. अद्वैतची वाहवा झालेली त्याला नको आहे, हे मात्र त्याच्या प्रत्येक वागण्यातून दिसत असतं. तर इकडे रोहिणीला इकडे म्हणते सरोज की अगं रोहिणी. तेव्हा रोहिणी उठते आणि म्हणते कॉंग्रॅच्युलेशन. तेव्हा सरोज मात्र शांत बसत नाही. ती लगेच बोलून दाखवते, अगं इतर वेळी काय झालं तर किती बडबड करते आणि आता फक्त कॉंग्रॅच्युलेशन, म्हणजे मला ना तुझं कळतच नाही आहे. हे सगळं रोहिणीला सरोज बोलत असते. त्यावेळेस आबा म्हणत असतात की खरंच अद्वैत, आज ना खूपच मोठी गोष्ट घडलेली आहे. या सगळ्यामध्ये तू एवढी मोठी गोष्ट केलेली आहे ना, याच्यावरती ना विश्वासच बसत नाही. म्हणजे तुला खरं सांगू का अद्वैत, आज खूप भारी वाटतंय रे मला, असं आबा बोलत असतात. कारण त्यांच्या नातवाला बिझनेसमॅन ऑफ द अवॉर्ड मिळालेला आहे आणि एवढं सगळं घडलेलं आहे, तर आबांना त्याचं कौतुक वाटणं स्वाभाविकच आहे. आणि आबांनी मात्र ते बोलून दाखवलेलं असतं. इकडे अद्वैत रूममध्ये आलेला असतो आणि कलाने फोन केलेला असतो. तेव्हा कला म्हणत असते काय झालं नक्की. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आज मला फक्त सगळ्यांचे फोनच येणार आहेत मला विश करण्यासाठी. तेव्हा कला म्हणते काय तुझं बड्डे काय आज. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, पण मी ना कोण आहे सांग बरं. तेव्हा कला म्हणते की तू द ग्रेट अद्वैत चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणू लागतो, म्हणजे त्याला स्वतःचंच कौतुक स्वतः करायचं असतं. तो म्हणू लागतो की फक्त तेवढंच नाही तर द बिझनेसमॅन ऑफ द इयर द ग्रेट अद्वैत चांदेकर. तेव्हा कला म्हणते काय. तेव्हा अद्वैत सांगतो की हो, मला द ग्रेट बिझनेसमॅन ऑफ द अवॉर्ड मिळालेला आहे. तर हे ऐकल्यानंतर कला म्हणते थांब चांदेकर, अंबाबाईच्या समोर जाऊन मी साखर ठेवून येते. एवढी छान बातमी दिलेली आहे. ती फोनवर बोलत असते. फोनवर बोलतच देवाच्या समोर जाते. तिथे साखर ठेवू लागते आणि खुश झालेली असते. तिला खूप छान वाटत असतं. फायनली अद्वैतला हा अवॉर्ड मिळालेला आहे आणि हे कौतुक बायकोने तर केलंच पाहिजे. अगदी कलाही तसंच कौतुक अद्वैतचं करत असते आणि त्याच्याशी बोलत असते. कलाला मात्र खूप छान वाटत असतं. कला खुश झालेली असते आणि त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत पण तेवढाच खुश झालेला असतो. परंतु अद्वैतच्या बाबतीत खूप छान बातमी घडलेली आहे. कला फोनवरच असते. तेवढ्यातच दिनकर आणि संगीता तिथे येतात आणि हिचं काय चाललं आहे, नक्की काय बोलणं चाललं आहे हा प्रश्न पडलेला असतो. दिनकर संगीता दोघंही तिथं आलेले असतात आणि त्या दोघांचंही हेच बोलणं चालू होतं. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत बोलत असतो. अद्वैत म्हणत असतो की मिसेस खरे आणि मिस्टर खरे यांना पण सांग. तेव्हा कला म्हणते की हो सांगते मी त्यांना, पण नको काळजी करू, असं कलाचं म्हणणं असतं. कारण ही बातमी त्या दोघांनाही देणं गरजेचं आहे असं कलाला वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत खूप खुश झालेला असतो. या सर्व गोष्टी घडत असतात. त्यालाही खूप छान वाटत आहे. आणि अद्वैत जेव्हा आता इकडे तिथं बोलत असतो तेव्हा मात्र तिथे आलेली असते ती म्हणजे सरोज.
सरोज तिथे आलेली असते आणि सरोज म्हणते की काय गरज होती लगेच एवढं फोन करून तिकडं बातमी सांगायची, म्हणजे ह्याला जराही दम निघत नाही आहे. काही झालं तरी हा धावत तिकडे जातो आणि लगेचच हे सगळं बोलायला सुरुवात करतो आणि ही गोष्ट अशी नाही घडली पाहिजे असं तिचं म्हणणं असतं. परंतु इकडे अद्वैत मात्र हे सगळं जेव्हा करत असतो तेव्हा मात्र खूप खुश झालेला असतो आणि कलाला सांगतो की त्यांनाही सांग. तेव्हा कलाने आता ही गोष्ट सांगितलेली असते आणि तेव्हा मात्र इकडे संगीता आणि दिनकर या दोघांनाही तेवढाच आनंद झालेला असतो. ते दोघंही तेवढेच खुश झालेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळे घरातले खुश झालेले असतात आणि कलाला म्हणत असतात की खूप छान आहे. कला म्हणत असते की आई मी तिकडे जाऊ का गं, म्हणजे आता तुझी तब्येत ठीक आहे ना. तेव्हा संगीता म्हणते काय गं तू लगेचच निघाली, एवढी कुठं माझी तब्येत ठीक आहे. तेव्हा कला म्हणत असते नाही गं, रजनी मॅडमवर खूप काम पडतंय ना, अंजूला पण खूप त्रास होतोय, आबांची औषधं द्यायची असतात, वेळेवर असतं ना ते सगळं. तेव्हा दिनकर म्हणतो की अगं जा गं, ती तुझी मजा घेते, काही नाही जा तू, संगीला बरं वाटतंय आता, तू गेली तरी काही हरकत नाही, असं सगळं म्हणणं सुरू असतं. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता कला घरी आलेली आहे आणि आल्या आल्या ती अद्वैतचा हात हातात घेत त्याला म्हणते की खरंच कॉंग्रॅच्युलेशन, खूप खूप अभिनंदन चांदेकर, असं म्हणत ती अद्वैतचे अभिनंदन करत असते आणि म्हणत असते की आज खूप छान काहीतरी गोडाचं बनवते, असं म्हणत कलाने गोडाचं बनवून आणलेलं असतं. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी घडत असतात. त्याचवेळी इकडं आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा कलाने या सर्व गोष्टी करायचं ठरवलेलं असतं आणि सगळ्यांना खूप छान असं तिने समजून घेतलेलं असतं, या सगळ्या गोष्टी घडत असतात, तेव्हा मात्र इकडे उभी असते ती म्हणजे सरोज आणि रोहिणी. तेव्हा कला आलेली पाहून इकडे रोहिणीला तर राग आलेला असतो, कला धावत आलेली आहे, ही गोष्टच पटलेली नसते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा अद्वैत मात्र जाम खुश असतो, त्याला खूप छान वाटत असतं. कारण काहीही झालं तरीही अद्वैतसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. आणि कला पण लगेच धावत आलेली असते, तिने मागचा पुढचा विचारही केलेला नसतो, कारण अद्वैतच्या आयुष्यात एवढी मोठी गोष्ट घडलेली आहे, त्यामुळं तिला असं वाटत होतं की आपण गेलं पाहिजे आणि ती लगेच आलेली असते. त्यानंतर इकडे आता राहुलच्या अंगाची लाही लाही झालेली असते. राहुलला मात्र खूप राग आलेला असतो. राहुल भयानक चिडलेला असतो, त्याला ही गोष्ट कळतच नसते की नक्की करायचं काय आहे. कारण त्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही हा अवॉर्ड याला मिळालेला आहे, याला मी संपवणारच आहे, असं त्याच्या डोक्यात सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की राहुलच्या रूममध्ये नैना येते आणि नैना म्हणते की मला माहिती आहे राहुल तुझ्या मनात काय चालू आहे आणि या सगळ्यामध्ये तुला मी मदत करणार आहे, एवढं लक्षात ठेव, असं नैना बोलत असते. जेव्हा राहुल तिला म्हणत असतो म्हणजे, तेव्हा नैना म्हणते हो मला ना त्या कलाला संपवायचं आहे आणि तुला अद्वैतला संपवायचं आहे. जर आपण दोघं एकत्र आलो, आपण दोघांनी हात मिळवणी केली तरच ह्या गोष्टी सोप्या होणार आहेत, एवढं लक्षात ठेव, असं नैना त्याला बोलत असते. तेव्हा म्हणत असते बघ आपल्या आयुष्यात जे काय झालेलं आहे ते सोडून त्या दोघांना संपवण्यासाठी आपण एकत्र आलो तर त्यांची नक्कीच वाट लावू शकतो, हे सगळं नैना इकडे बोलत असते. आणि राहुल तयार होतो. तेव्हा इकडे नैना म्हणत असते बघ तयार असशील तर हात मिळवणी कर माझ्याशी आणि मी आहे तुझ्यासोबत, काही झालं तरीही मी तुला मदतच करणार आहे, असं तिनं सांगितलेलं आहे. आणि हात पुढे करून ती मग त्याच्याकडे मदत मागत आहे. आता नैना आणि राहुल या दोघांनीही अद्वैत कलाला संपवण्याचा जो प्लॅन आखलेला आहे त्या प्लॅनची राख रांगोळी करायला तिथं पोचलेली आहे ती म्हणजे कला. काही झालं तरी हे अवॉर्ड फंक्शन अगदी व्यवस्थितपणे पार पाडायची जबाबदारी आहे ती म्हणजे कलाची. आणि अद्वैतचा हा जो सुखाचा क्षण आहे, चांदेकरांच्या आयुष्यात हा जो सुखाचा क्षण आलेला आहे ते सगळं व्यवस्थितपणे पूर्ण करायचं तिने ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर राहुल आणि नैना कितीही एकत्र झालेले असले तरीही त्यांची वाट लावायला तिथे कला असल्यामुळं त्यांना आता तिथे धूळ चारणारच आहे कला, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.